मध्य प्रदेश इथल्या इंदोरमधील खाजगी फायनान्स कंपनीत काम करणारा प्रतीक दालूराम गुर्जर हा गोवा पर्यटन करण्यासाठी 16 जून रोजी आला होता. त्यानं वास्को इथल्या एका ट्रॅव्हल्स एजन्सीकडून 4 चाकी वाहन 3 दिवसासाठी भाड्यानं घेतलं होतं. 2 दिवस मौजमजा केल्यानंतर 18 जूनला त्यानं आपला मोबाईल बंद करून ठेवला. ट्रॅव्हल एजन्सी आणि कारचे मालक डेरिस जॉन वॉलिस यांनी त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद लागल्यानं त्यांनी वाहनाचं GPS तपासलं. यात वाहनाचं लोकेशन पुणे-बेंगलोर महामार्गावर महाराष्ट्रात दिसून आलं. त्यांनी तात्काळ वास्को पोलीस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार नोंदवली. वॉलिस यांनी त्यांचा वाठार इथला मित्र अनिल महापुरे आणि संदीप दबडे यांना याबाबतची माहिती दिली. महापुरे आणि दबडे यांनी याबाबत वडगाव पोलिसांना कळवल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश गायकवाड, राजकुमार साळुंखे, होमगार्ड धोंडीराम वड यांनी किणी टोल नाक्यावर सापळा लावला होता. GPS सिस्टीममुळे कारची दिशा समजत असल्यानं वास्को पोलीस आणि पेठवडगाव पोलीस यांच्यात सतत संपर्क होत राहिला. GPSवरून पोलिसांनी किणी टोल नाक्याजवळून वाहनासह प्रतीक गुर्जर याला ताब्यात घेतलं. वाहन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यात काही आधार कार्ड, ATM कार्ड, वाहन परवाने मिळून आलेत. रात्री उशिरा वास्को पोलीस अधिकारी पेठवडगावमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर वाहनासह प्रतीकला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं.